नमस्कार मैत्रिणो, जय भीम मैत्रिणो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, चला आज आपण पात्रीची रानभाजी पाहणार आहोत. तर रानभाजी म्हणजे पात्रीची. तर ही बघा छान अशी पात्रीची रानभाजी आहे. तर आता ही रानभाजी आपण रानातून आणलेली आहे. पाऊस पडल्यामुळे ही रानभाजी कुठे बी शेतामध्ये कोणत्या बी ठिकाणी येऊ शकते. तर ही रानभाजी आपण आज आणलेली आहे आणि ही रानभाजी आपण आज बनवणार आहोत. तर ती कशा प्रकारे बनवणार आहोत तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता ही भाजी बघा, या भाजीचा उपयोग म्हणजे बघा डायबिटीजसाठी आणि गुडघे पायदुखी याच्यासाठी खूप उपयोग होतो. तर ही भाजी खाल्लेली खूप छान असेल, गुडघे दुखत नाही आणि डायबिटीसला बी खूप चांगले असते. तर शेतामध्ये पाऊस पडल्यावरच येते दरवर्षी. तर आता बघा ही पात्रीची भाजी शेतामधून पाऊस पडल्यामुळे आल्यामुळे आम्ही आज घेऊन आलो आणि आज ही भाजी आपण बनवणार आहोत. तर ती भाजी कशी बनवणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता ही बघा रानभाजी आपली पात्र्याची अशी छान अशी ताजी ताजी तोडून आणली आहे, सुपामध्ये टाकली आहे सुकायला. तर आता ही भाजी आपण छान मस्तपैकी अशी निसून घेणार आहोत. हिचे डगळे डगळे काढणार आहोत आणि काड्या बाजूला अशा फेकू देणार. तर हे बघा अशा काड्या फेकल्या आहे आणि असे डगळे डगळे बघा पातेल्यामध्ये मी निसून घेतलेले आहे. तर ह्या प्रकारची ही भाजी सगळी रानभाजी पात्रीची अशी निसून घ्यायची, सगळे पानं आणि मग ते स्वच्छ असे धुवून आपण त्याची भाजी बनवणार आहोत, साधी आणि सोपी. तर चला कशी बनवता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मैत्रिणो आपण तर हे बघा मैत्रिणो, छान अशी आता आपण या पद्धतीने सर्व भाजी निसून काढणार आहे आणि स्वच्छ अशी ही पाण्याने आपण धुणार आहोत. तर ती कशी बनवणार आहे मी ती तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण भाजी ह्या प्रकारे अशी एक एक पान निसून काढणार आहोत. तर आज आपण पात्रीची रानभाजी बनवणार आहोत, साधी आणि सोपी. डायबिटीजसाठी खूप चांगली आणि गुडघ्यादुखीसाठी बी खूप चांगली असते ही पात्रीची भाजी, रानभाजी पात्री. तर हे बघा मैत्रिणींनो, आपली छान अशी रानभाजी एकदम हिरवीगार अशी आपली छान मी धुवून काढलेली आहे आणि छान निसून घेतलेली आहे. 3-4 पाण्याने साफ अशी चांगली स्वच्छ अशी धुतली आहे. कारण का ही भाजी कुठे बी येते तर स्वच्छ पाण्याने धुवायची. तर ही रानभाजी आपली पात्रीची आज आपण कशी करता येते दाखवत आहे तुम्हाला, साधे आणि सोपी. ही डायबिटीजसाठी आणि गुडघ्यादुख्यासाठी खूप छान असते. ही वर्षातून पाऊस पडला का तेव्हा ही डोंगराच्या कडेला कुठे बी ही पात्रीची भाजी येते. तर आता ही भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी बघा मैत्रिणींनो, आपण काय घेतलेले काय ह्या भाजीला लावावं लागतं ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, त्या भाजीसाठी आपल्याला ह्या लागणाऱ्या लाल मिरच्या, ह्या अख्ख्या लाल मिरच्या आपण घेतलेल्या आहे आणि हा लसूण घेतलेला आहे, हा कांदा घेतलेला आहे आणि मीठ. मिरच्या ह्या आपण भाजून घेणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आता आपण प्रथम भाजी शिजायला टाकणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, छानशी अशी पात्रीची भाजी आता आपण पातेल्यामध्ये शिजायला लावणार आहोत. ती कशी लावणार आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणी, अशी पातेल्यामध्ये ही सर्व भाजी आपण टाकायची आहे, कारण ही भाजी आपल्याला शिजून आणि गाळून घ्यायची आहे. तर आता ही भाजी बघा अशी छानशी या पातेल्यामध्ये आपण टाकलेली आहे. आता त्याच्यावर काय करणार आहोत मैत्रिणी, आपण याच्यावर आहे ना 1 तांभर पाणी टाकणार आहोत त्या भाजीवर आणि ही भाजी आता आपण गॅसवर ठेवणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, आता ही छानशी भाजी आपण गॅसवर ठेवलेली आहे शिजण्यासाठी. ही बघा याच्यात 1 तांभर पाणी टाकलेलं आहे आणि मैत्रिणी बघा आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आता ही भाजी आपली छान अशी मस्त शिजत आहे गॅसवर. तर जास्त काही शिजवणार नाही, मध्यम शिजवायची आहे आपल्याला, साधी सोपी. मैत्रिणींनो बघा आता ही आपण ह्या मिरच्या आणि हा लसण आणि हा कांदा आणि हे मीठ आपण ह्या भाजीसाठी घेतलेले आहे, रानभाजी पात्रीच्या. तर आता ही मिरच्या काय करणार आहे मैत्रिणींनो, आपण तव्यावर भाजून घेणार आहोत लाल जरद, काळे डाग पडपर्यंत. मैत्रिणींनो, आपण छान असं तवा ठेवलेला आहे आपला. आता तव्यावर आपण ह्या मिरच्या अशा भाजून घेणार आहोत, कारण पावसाळ्यामध्ये थोड्या वलसर होतात ना.
छानसे आता भाजून घेणार. मस्त असं तोपर्यंत आपली भाजी बी शिजत आहे. एकदम खरपूस असे थोडेसे लाल डाग पडू द्यायचे तिला, काळे डाग. आता छानशा अशा या मिरच्या आपल्या भाजलेल्या आहे. मैत्रिणी, या भाजलेल्या मिरच्या आपण काढून घेणार आहोत. तर हे बघा ताटलीमध्ये आपण ह्या मिरच्या छान अशा काढून घेतल्या आहे मैत्रिणी. आता याच्यामध्ये हा ना सोलता हे लसूण टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मैत्रिणींनो भाजीला लागणार चवीसाठी मीठ टाकणार आहोत. आता हे बघा छान असं मस्त मिक्सरमध्ये दळून काढणार आहोत. साधं सोपं असं आबडधोबड मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. तर आता हे लसूण का सोलल्याने मैत्रिणींनो थोडासा आबडधोबड फुकून घेतलेला आहे, कारण आबडधोबड चटणीत लसणाचा सेंट जातो. लसूण खूप छान लागतो मग त्या चटणीमध्ये. तर आता हे मिक्सरमध्ये आपण दळून घेऊया. तर हे बघा मैत्रिणी छान असं आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आबडधोबड. तर याच्यामध्ये काय आपण दळलेलं आहे मीठ, आणि तुम्हाला सांगते लाल मिरच्या, भाजलेल्या लाल मिरच्या आणि मीठ आणि लसण. हा आपण आबडधोबड मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे भाजीसाठी, रानपात्रीच्या भाजीसाठी. त्याच्यानंतर आपण तळण्यासाठी फोडणीसाठी हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि हे मीठ. तर आता साधं सोपं ही त्या भाजीसाठी लागणारं साहित्य, गावाकडचं साधं सोपं रानपात्रीची भाजी आपण करणार आहोत. तर हे बघा हे त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे. चला मैत्रिणींनो आपण बघूया आपली भाजी शिजली आहे का. हे बघा अशी मस्त अशी छान अशी भाजी हिरवीगार अशी पाण्यामध्ये शिजत टाकलेली आहे. तर याच्यात जास्त पाणी झालेलं आहे. तर ही भाजी आपण निथरून आणि हिचा मुटकुळा करून घेणार आहोत. म्हणजे याचं हे सगळं कारण काय, ही भाजी उकळून घेतल्या जाते पोट वगैरे दुखू नये म्हणून, घाण वगैरे असते ना. तर गरम पाण्याची छान अशी उकळून घ्यायची आहे. आणि जास्त नाही, थोडीच प्रमाणात भाजी हे करून घ्यायची, जास्त शिजवायची नाही. आता हे पाणी आपण फेकून देणार आहे आणि त्याचा मुटकुळा करणार आहोत. तर चला आता हे पाणी फेकून ती भाजीचा मुटकुळा कसा तयार करतात मी तुम्हाला दाखवत आहे. आता ही गरम गरम भाजी आपण छान अशी काढून घेणार आहोत ताटामध्ये. तर हे बघा असं पाणी निघतं ना, हे पाणी सगळं काढून अशी ताटामध्ये ही भाजी सर्व अशी काढून घ्यायची आहे. हवा असे थोडे थोडे काढून येतात, असे टाकायचे आहे आपल्याला. बघा आपण ताटात ही भाजी सर्व काढून घेतलेली आहे. आणि आता ही भाजी आपण छानशी आता पिळून घेणार आहोत. ही ताटात काढलेली ही सगळी भाजी आता छान अशी मस्त आता आपण ही पिळून घेऊया. हे पाणी बघा किती घाण निघलंय, ते पाणी आपण फेकून देणार आहोत. असं लालसर पाणी निघतं घाण, भाजी उकळून घेतल्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं, म्हणजे भाजी ही छान आणि निरोगी होते. आता हे पाणी आपण फेकून देणार आहोत. ही भाजी आता स्वच्छ अशी आणि छान अशी आपण पिळून घेणार आहोत. तर चला आता मी कशी पिळते ही भाजी पात्रीची बघा तुम्हाला दाखवत आहे. मैत्रिणींनो ही भाजी अशी छान अशी या उलटणीने अशी दाबून आपण छान हे सगळं पाणी असं काढून घ्यायचं या भाजीचं, हळूहळू अशी गरम दाबून अशी धरायची आणि अशी दाबायची. असं गोल मुटकुळा तिचा करायचा आहे आणि हे पाणी सर्व घाण पाणी तिचं काढून टाकायचं आहे. असे दाबायचे उलटणीने वगैरे, गरम असतं ना. आता या भाजीचं बघा मैत्रिणी, आपण ह्या भाजीचं सर्व घाण पाणी आता काढलेलं आहे बघा. आणि छान असा हिचा मुटकुळा झालेला आहे. तर या पद्धतीने असा हा भाजीचा मुटकुळा करायचा आहे. हा मुटकुळा झालेला आहे. आता ही भाजी अशी सगळी सोडून घ्या का, हे करून घ्यायची अशी गरम आहे ना थोडी अशी
सर्व अशी एक 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 पत्ता असा वेगवेगळा करायचा आहे. असं करून सर्व आता ही भाजी सगळी अशी एक 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 केली आपण याच्यामधून. आता या भाजीला आपण काय करणार आहोत मैत्रिणो, याला जे आपण जे हे वाटलेलं आहे ना, जे मिरची आणि लसण आणि मीठ हे या भाजीला चोळायचं आहे. ते असं टाकायचं आणि सर्व ह्या भाजीला असं चोळून घ्यायचं आहे. मीठ बी चोळायचं बरं का मैत्रिणो. आता छान अशी सर्व अशी हे करून पूर्ण असे ते गोळे फोडून भाजीचे आणि पूर्ण असे चोळून घ्यायचे आहे. आता मैत्रिणी याला सर्व ठिकाणी मीठ आणि भाजीला हे लागलेलं आहे मिरची. तर आता याचं चवीनुसार थोडंसं अजून मीठ बी टाकायचं आहे, म्हणजे परत मीठ टाकायचं नाही. डायबिटीसला आणि आपल्या गुडघ्यांसाठी ही भाजी खूप चांगली असते, कंबराला हड्डीसाठी पौष्टिक अशी भाजी असते ही. तर आता हे बघा किती छान असं सगळीकडे हे लागलेलं आहे मीठ मिरची आणि लसण. तर आता बघा ही भाजी आपण छान अशी तळणार आहोत. चला मैत्रिणी, आता ही छानशी भाजी आपण तळून घेणार आहोत तव्यावर आपली. तर हे बघा आता छान असं तवा ठेवलेला आहे. आता तव्यावर आपण तेल टाकणार आहोत गरम करण्यासाठी, कांदा परतण्यासाठी. आता हे बघा आपण तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यावर आपला हा कांदा आपण टाकलेला आहे. थोडंसं मीठ बी टाकलेलं आहे, म्हणजे मीठ झालं जास्त तर ते काढून घेतलं आपण, कारण पहिले बी तळताना टाकलं होतं. आता हा कांदा आपल्याला छान असा लालसर होऊन द्यायचा आहे तव्यावर. साधी सोपी अशी छान गावाकडची साधारण सोपी अशी मस्त अशी आरोग्याला चांगली असणारी पात्रीची भाजी. मैत्रिणींनो, लाईक करा, सबस्क्राईब करायची विसरू नका. तर मैत्रिणींनो, अशी भाजी करून बघा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायची विसरू नका. तर बघा, आज साध्या सोप्या माझ्या सर्व रेसिपी मी घेऊन येते, गावाकडच्या साध्या भाज्या. तर आता मैत्रिणींनो, आपण आता ही भाजी मस्तपैकी अशी हा कांदा आपला छान असा परतला आहे लालसर. लय नाही भाजायचा कांदा, कारण भाजी बी हाताळल्या जाणार आहेच. तर आता छान असा हा कांदा आपला झालेला आहे. तर आता त्याच्यावर अशी भाजी टाकून द्यायची आपल्याला, सर्व भाज्या तव्यावर. तर ही भाजी आपण टाकलेली आहे छान अशी. आता ही आपण परतून घेणार आहोत. अशी मस्त कांदा लागण अशी सगळीकडे तेल कांदा लागण असं परतून घ्यायचं. मीठ बी आपण भाजीला चोळलेलं आहे, तर डबल काय मीठ टाकायचं नाही तर करून ठेवतो आणि एकदा खारट. ही बघा अशी मस्त अशी टेस्टी भाजी आपली छान अशी परतत आहे तव्यावर. तर मैत्रिणींनो, अशी भाजी करून बघा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करायचीच नका, सबस्क्राईब करायचीच नका. साधी सोपी आपली मस्त अशी पात्रीची भाजी. तर ही बघा आता आपली भाजी तयार होत आहे. पावसाळी भाजी, रानभाजी, पात्री, पावसाळ्यात येणारी. तर आता मस्तपैकी असं पुन्हा एकदा परतून घेऊया. त्याला असं छान असं परतून घ्यायचं. तर हे बघा मैत्रिणी, छान आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त त्या प्रकारे तुम्ही करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करायचं नका विसरू. चला मैत्रिणींनो, आपली भाजी तयार झालेली आहे. खमंग झणझणीत अशी मस्त तोंडाला चव वाढणारे रानपात्रीची भाजी. तर चला मैत्रिणी, आता आपण भाजी काढून घेऊया.
हे बघा मैत्रिणी, छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे, साधी आणि सोपी रानपात्रीची भाजी. तर चला आपण दुसरी रेसिपी लवकरच घेऊन येत आहे मैत्रिणी. जय भीम आणि नमस्ते.